रविवार दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। तपोवन वृक्षतोडी विरोधात याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली। सुनावणीवेळी हायकोर्टाची नाशिक मनपा वृक्ष प्राधिकरणावरती नाराजी प्रतिज्ञापत्र न दिल्यानं हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली। हायकोर्टाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ। मीरा भाईंदरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न, मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक। एका स्टील कंपनीत 19 वर्षीय तरुणीवर कंपनी मालक जय नारायण सैनी यांच्या अत्याचाराचा प्रयत्न त्यांनी केला होता। किल्ले रायगडावरील रोपवे 6 दिवसांसाठी बंद राहणार। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान रोपवे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील मंदिराच्या डागडुजीला सुरुवात। रामकुंड गोदाघाटावरील मंदिर ऐतिहासिक नारोशंकर मंदिराचाही कायापालट होणार। ठाणे आगारातून कोकणामध्ये शिमगोत्सव जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटीचा जादा फेऱ्या देण्यात आलेल्या आहेत। 75 जादा बस कोकणामध्ये सोडण्यात येणार आहेत। 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे, तर रेल्वे याची माहिती तटकरे यांनी दिली। भाजपनंतर शिवसेनेतूनही तानाजी सावंतांवरही गंभीर आरोप होत आहेत। तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली। झेडपी सदस्य आनंद लगडेंचा आता नाव न घेता सावंतांवर निशाणा पाहिला। निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड वापर, भास्कर जाधवांचा आरोप। काही ठिकाणी पोते भरून पैसे फिरवले, जे पैशांसाठी विकले गेले त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं, भास्कर जाधवांचा सवाल। मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे। अमित ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट करत टीका। गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ ठोकटून घेण्यात मग्न, अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। शिवसेना पक्षाने धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्याही सुनावणी नाहीच। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची याचिका। 12 मार्चला पुढील सुनावणीची शक्यता। नांदेडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदांसाठीच्या 5 जागांसाठी भाजपकडे 80 अर्ज दाखल। डॉक्टर, वकील, सीए, संस्था चालकांचा समावेश। निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना संधी न देण्याची भाजपच्या निष्ठावंतांची मागणी। कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती। स्वीकृत नगरसेवक निवडताना 1 जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची रणनीती। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय अद्यापही नाही। भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानं निर्णय वरिष्ठ नेत्यांवर सोपवला। आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। उद्या काँग्रेसची महत्त्वाची अंतर्गत बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथलांच्या उपस्थितीत बैठक होणार। चंद्रपूरसह इतर महापालिका निवडणूक निकालांवर मंथन होणार। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार। वाल्मिकरांच्या घरी काम करणाऱ्या दोघांचा एका मित्राचा समावेश। मुंबईत ईडीची मोठी कारवाई। ड्रग्ज प्रकरणामध्ये 7 जणांवरती जे आहे ते मालमत्ता जप्त। आरोपींविरोधात पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली। मुंबईतल्या 5,88,00,000 मालमत्ता जप्त। शेल कंपन्या आणि बनावट फर्मद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचं उघड। रोहित शेट्टींच्या घरावरील फायरिंगचा कट। तुरुंगातून रचला गेल्याचा संशय। फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं हा सगळा कट रचल्याची शंका। प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत। अमरावती आणि बडनेरा शहराच्या पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार। मुख्य पाईपलाईन फुटल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। पाईपलाईन फुटल्यानं मुलीच्या वसतिगृहासमोरील रस्ताही खराब। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 54 शाखांचं उद्घाटन। माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेंच्या नेतृत्वाखाली शाखांचं उद्घाटन। हर्षदा काकडेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता। मुंबईमध्ये कोकण भवन उभारा। नितेश राणेंची मुंबईच्या महापौर इतू तावडेंना पत्र लिहित मागणी। कोकणातून मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळण्याची पत्राद्वारे मागणी। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची लोकभवनमध्ये बैठक। 114 राफेल आणि शक्तिशाली हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलं। राफेल विमान आता भारतात तयार होणार आहेत। हा प्रकल्प 3.25 लाख कोटींचा असल्याची माहिती आहे। T20 वर्ल्ड कप मधून ऑस्ट्रेलिया बाहेर झालाय, तर झिम्बाब्वे सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे। तर आयर्लंड विरोधातील मॅच पावसामुळे रद्द झाल्याने 1 पॉइंटचा झिम्बाब्वेला फायदा झालाय। सलग 2 पराभवामुळे ऑस्ट्रेलियातला घरचा रस्ता पाहायला मिळतोय।
रविवार दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. तपोवन वृक्षतोडी विरोधात याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. सुनावणीवेळी हायकोर्टाची नाशिक मनपा वृक्ष प्राधिकरणावरती नाराजी, प्रतिज्ञापत्र न दिल्यानं हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. हायकोर्टाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 1 आठवड्याचा वेळ. मीरा भाईंदरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न, मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक. एका स्टील कंपनीत 19 वर्षीय तरुणीवर कंपनी मालक जय नारायण सैनी यांच्या अत्याचाराचा प्रयत्न त्यांनी केला होता. किल्ले रायगडावरील रोपवे 6 दिवसांसाठी बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान रोपवे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील मंदिराच्या डागडुजीला सुरुवात. रामकुंड गोदाघाटावरील मंदिर, ऐतिहासिक नारोशंकर मंदिराचाही कायापालट होणार. ठाणे आगारातून कोकणामध्ये शिमगोत्सव जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटीचा जादा फेऱ्या देण्यात आलेल्या आहेत. 75 जादा बस कोकणामध्ये सोडण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे. तर रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकातून सावंतवाडीला जाणाऱ्या विशेष रेल्वे सुटणार आहेत. 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च पर्यंत जादा गाड्या सुटणार आहेत. रत्नागिरीतील मेसर्स जिलानी मरीन प्रॉडक्ट या नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची फसवणूक झाली आहे. 1,58,75,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आहे. कर्नाटकमधील मँगलोरमधल्या एका एक्सपोर्ट कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर जळगावच्या भुसावळमध्ये नुपूर शास्त्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. नुपूर महोत्सवाच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याची रसिकांना मेजवानी पाहायला मिळते. ओडिसी, मणिपुरी, कथकली आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोनं 3,000 तर चांदी 3,000 स्वस्त झालेलं आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपयांवर आहे. तर चांदीचे दर 2,49,260 रुपयांवर आहेत. महिनाभरात पहिल्यांदा सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाली. तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान झालेले आहेत. संसद भवनामध्ये त्यांनी शपथ घेतली आहे. 25 कॅबिनेट आणि 24 राज्यमंत्री सरकारमध्ये सामील होणार आहेत. यामध्ये एका हिंदू मंत्र्याचाही समावेश आहे.